एक आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असा जो की इंग्रजीचा बेस म्हटला जातो किंवा इंग्रजीचा त्या ठिकाणी बेसमेंट म्हटल्या जातं, त्या ठिकाणी त्याला हरकत नाही. अशा प्रकारचा एक आपण आज ग्रामरचा किंवा आपण इंग्रजीच्या किंवा इंग्लिश विषयाचा त्या ठिकाणी आत्मा म्हणून त्या ठिकाणी ह्या भागाकडे आपल्याला पाहायला हरकत नाहीये. तर असा भाग त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आज इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना करण्याच्या ऐवजी डायरेक्टली त्या ठिकाणी भागाला आपण सुरुवात करू. आज आपण अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत गरजेचा जे की आपण इंग्रजी बोलतो किंवा इंग्लिश लिहितो किंवा बोलतो यासाठी अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी भाग असलेला आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे आज आपल्याला पाहणार टेन्स. टेन्स ज्याला की आपण मराठीमध्ये काळ असं म्हणतो, त्याचं ट्रान्सलेशन आपण जर केलं तर त्याला मराठीमध्ये आपण त्या ठिकाणी काळ असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे नेमकं काळ म्हणजे काय, तर काळाची आपण एक ओव्हरऑल तोंडी त्या ठिकाणी व्याख्या घेऊन त्याच्यानंतर आपण बोर्डावर लिहू. काळ म्हणल्यानंतर आपल्याला एकंदरीत महत्वाचं येतं त्या वाक्यातला कर्ता आणि क्रियापद. कर्ता काय असतो तर डुअर ऑफ ऍक्शन, कार्य करणारा असतो किंवा कृती करणारा असतो म्हणून त्याला आपण कर्ता म्हणतो. आणि त्याच्यानंतरचे जे महत्वाचा भाग आहे तो म्हणजे क्रियापद. तर क्रियापद आता जेव्हा आपल्याला टेन्स भाग हा शिकत असताना आपण क्रियापदावर जर फोकस केला किंवा क्रियापदाचा जर काळजीपूर्वक जर विचार केला तर त्याच्यातूनही आपल्याला बऱ्यापैकी काळाचा त्या ठिकाणी अंदाज आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे क्रिया ही कशी घडते, क्रिया ही कशी घडते त्यावरूनच त्या ठिकाणी आपल्याला त्या वाक्यातला काळ असा त्या ठिकाणी काळ कोणता आहे, कशा पद्धतीचं क्रियापद आहे आणि कशा पद्धतीने क्रियापदावरून आपल्याला त्या ठिकाणी काळ देखील ओळखता येतो हे नंतर आपण त्या ठिकाणी हळूहळू पाहणार आहोत. म्हणून आपण एक सुरुवातीला एक व्याख्या पाहू. त्या व्याख्येमध्ये आपल्याला लक्षात येईल की काळ म्हणजे काय, एखादी क्रिया किंवा घटना, एखादी घटना किंवा क्रिया केव्हा घडली, एखादा काळ, एखादी घटना किंवा क्रिया ही केव्हा घडली हे सांगण्यासाठी ज्या साधनाचा किंवा माध्यमाचा वापर केला जातो त्याला आपण काळ असं म्हणतो. आलं लक्षामध्ये? वन्स अगेन रिपीट करतो. एखादी घटना किंवा क्रिया केव्हा घडली हे सांगण्यासाठी ज्या साधनाचा वापर केला जातो त्याला आपण काळ असं म्हणतो. ही व्याख्या आपण त्या ठिकाणी बोर्डावर लिहू. एखादी क्रिया किंवा घटना केव्हा घडली हे सांगण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी ज्या साधनाचा किंवा माध्यमाचा वापर केला जातो त्यास काळ किंवा आपण इंग्रजीमध्ये त्याला टेन्स असं म्हणतो, टेन्स असे म्हणतात. लक्षामध्ये याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, एखादी घटना, आता क्रिया किंवा घटना आहे की त्या ठिकाणी आपण जे क्रियापद असेल त्या क्रियापदावरून त्या ठिकाणी आपण घटना किंवा क्रिया त्या ठिकाणी ठरवतो केव्हा घडली हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. ओके, अत्यंत महत्वाचा भाग आहे. आता उदाहरणार्थ मी आता हे शिकवत आहे, ओके, शिकवत आहे आपण या ठिकाणी हे घेऊ. शिकवत आहे म्हणजे काय झालं, प्रेझेंट आहे, सध्या परिस्थितीला, चालू घडीला, आत्ता ह्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मी शिकवत आहे म्हणजे ते झाला वर्तमान काळ. मी शिकवतो आहे सध्या म्हणजे हा वर्तमान काळ झाला. आणि उद्याला काय होईल या ठिकाणी हे हाच भाग ज्यावेळेस हा प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आपण त्याला म्हणतो, हा वर्तमान काळ झाला. ओके, वर्तमान काळ ही घटना आज आहे, मी या ठिकाणी शिकवत आहे, हे शिकवत आहे तर त्या ठिकाणी ही प्रेझेंट टेन्स वर्तमान काळाची घटना झाली. आणि ह्याच्या पाठीमागे जो आलो आपण, पाठीमागे आलो म्हणजे हे कालच्या तारखेमध्ये त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी ही घटना घडून गेलेली आहे. ही आज घडीला मी प्रेझेंट सद्य परिस्थितीला शिकवत आहे आणि हीच घटना पाठीमागा असेल तर त्या ठिकाणी काय होईल, ही पास्ट टेन्स झालेला दिसून आपल्याला भूतकाळ असेल. आणि हीच घटना पुढे आपण त्या ठिकाणी कंटिन्यू केली किंवा मी उद्याच्याला शिकवेन किंवा अशाच प्रकारचा ग्रामरचा व्हिडिओ उद्याच्याला बनवेल म्हणजे या ठिकाणी हा फ्युचर टेन्स झाला. आलं लक्षामध्ये? म्हणजे क्रिया केव्हा घडली, आपल्याला हे महत्वाचा भाग कोणता, क्रिया केव्हा घडली हे सांगण्यासाठी ज्या साधनाचा किंवा माध्यमाचा वापर केला जातो त्याला आपण
टेन्स असं म्हणतो किंवा काळ असं म्हणतो, त्या पद्धतीनं हा पॉईंट आपण जर त्या ठिकाणी वर्तमान काळाचा धरला, मी जे आज शिकवत आहे, आणि हेच आपण त्या पाठीमागे गेलो, रिव्हर्स गेलो, म्हणजे काय, हे आजची परिस्थिती आहे, आज शिकवण्याची परिस्थिती आहे, आणि ही जर आपण त्या ठिकाणी पाठीमागच्या दिवशी गेलो, म्हणजे इथून आपण पाठीमागे गेलो तर ते झाला भूतकाळ झाला, आणि हीच घटना पुढे त्या ठिकाणी शिकवायची आपल्याला. म्हणजे हे करून पहा एक चांगल्या पद्धतीने. हा वर्तमान काळ आहे, ह्या वर्तमान काळामध्ये ह्याच्या पाठीमागे गेलो आपण त्या ठिकाणी, तर क्रिया कशी झालेली असेल, हा भूतकाळामध्ये गेलेला, आणि हीच क्रिया पुढे त्या ठिकाणी शिकवायची आपल्याला, पुढे घडवायची आहे किंवा घडणार आहे, त्याची पॉसिबिलिटी आहे किंवा शक्यता आहे किंवा चान्स आहे, तर काय होईल त्या ठिकाणी, हा भविष्य काळ झालेला असेल. हा वर्तमान काळ, हा भूतकाळ, हा भूतकाळ, हा वर्तमान काळ आणि हा भविष्य काळ. आलं लक्षामध्ये. म्हणून घटना किंवा क्रिया ही केव्हा घडली हे सांगण्यासाठी ज्या साधनाचा वापर केला जातो त्याला आपण टेन्स असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणून त्या पद्धतीनं आपल्याला काय करता येईल, मग घटना केव्हा घडली, घटना केव्हा घडली यानुसार आपल्याला काळाचे 3 प्रकार. तर घटना वेगवेगळी घडते. मी आज जेवण केलं, काल केलं होतं आणि उद्या करेन. आज मी जेवण केलं, काल केलं होतं, आज जेवण करतोय आणि उद्या त्याला करणार आहे. म्हणजे एकच क्रिया जेवणाची कशी आहे, वेगवेगळी घडलेली आहे. म्हणून क्रिया घडण्याच्या प्रकारावरून काय करता येईल आपल्याला, क्रिया घडण्याच्या प्रकारावरून आपल्याला वर्तमान काळाचे 3 रूप पाडता येतील किंवा 3 प्रकार पाडता येतील. व्याख्या लिहून घेतली असं आपण. त्याच्यानंतर काय होईल, क्रिया घडण्याच्या प्रकारावरून, क्रिया घडण्याच्या प्रकारावरून काळाचे 3 प्रकार पडतात. 3 प्रकार. नंबर 1 प्रेझेंट टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये वर्तमान काळ असं म्हणतो. वर्तमान काळ म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये किंवा सध्या चालू घडलेल्या ज्या घटना घडत असतील किंवा क्रिया घडत असतील त्या सांगण्यासाठी आपल्याला वर्तमान काळ लागतो. त्यानंतर दुसरं आहे पास्ट टेन्स, ज्या क्रिया घडून गेलेल्या आहेत, पाठीमागे केव्हा घडलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी त्याला आपण पास्ट टेन्स किंवा त्याला आपण भूतकाळ असं म्हणतो. नंबर 3 फ्युचर टेन्स, काही घटना उद्या घडण्याची शक्यता आहे, उद्या घडतील, आज पाऊस पडलेला आहे, उद्या पाऊस पडेल, शक्यता आहे, आणि त्या ठिकाणी हा भविष्य काळ. तर आपण ह्या पद्धतीने काय केलं, क्रिया घडण्याच्या प्रकारावरून आपण काळाचे 3 उपप्रकार, मुख्य प्रकार पाडलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे प्रमुख काळ आपण त्या ठिकाणी काय केलेले आहेत, कशावर पाडलेले आहेत, तर त्या ठिकाणी ते क्रिया घडण्याचे. क्रिया केव्हा घडली, क्रिया किंवा घटना केव्हा घडली, बरोबर आहे. केव्हा घडली म्हणजे त्या ठिकाणी वर्तमान घडलेली आहे, भूतकाळात घडलेली आहे आणि भविष्य काळामध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये घडलेली आहे आणि पास्ट टेन्स मध्ये घडलेली आहे आणि फ्युचर टेन्स मध्ये. म्हणजे घटना ही वेगवेगळ्या पद्धतीने घडते. म्हणून आपण क्रिया आहे ती क्रिया घडण्याच्या प्रकारावर आपण काळाचे काय केले, 3 प्रकार, प्रमुख 3 प्रकार पाडले. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. यानंतर आपण त्या ठिकाणी डिटेलमध्ये सविस्तरमध्ये त्या ठिकाणी पाहू प्रेझेंट टेन्स. तर त्या ठिकाणी आपण हेडिंग लिहा, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे काय, तर आपण त्या ठिकाणी व्याख्या ही आताच आपण स्पष्ट केलेली आहे. ही आणखी एकदा आपण सांगितलं, त्या ठिकाणी आपण त्याची व्याख्या पाहू. म्हणजे पहिला टेन्स आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्सची व्याख्या आपण सांगितली. आज घडीला, आज परिस्थितीला किंवा सद्यस्थितीला, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जी काही घटना घडत असेल, जी काही क्रिया घडते, तिला आपण सरळ साध्या पद्धतीनं वर्तमान काळ त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं हरकत नाही. म्हणजे काय, आपल्या डोळ्यासमोर, आपल्या समोरासमोर जर एखादी घटना घडत असेल तर तेव्हा ती घटना किंवा क्रिया ही आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, ती वर्तमान काळात घडलेली आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्याचे युजेस देखील आहेत. प्रत्येक टेन्सचे वापर कशा पद्धतीने करायचा तो आपण डिटेलमध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ नंतरचा पाहू. पण आज सुरुवातीला आपल्या त्या ठिकाणी हा काळ अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून वर्तमान काळाची व्याख्या काय होईल, सध्या परिस्थितीला किंवा आपल्या समोरासमोर जर घटना घडत असेल तर ती घटना ज्या काळामध्ये नोंदवली जाते त्या काळाला आपण वर्तमान काळ असं त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणून त्या पद्धतीनं जसं आपण काळाचे प्रमुख 3 प्रकार पाडले, कशावरून, क्रिया घडण्याच्या प्रकारावरून. वेगवेगळ्या क्रिया घडतात म्हणून त्या ठिकाणी आपण टेन्सचे 3 प्रकार पाडले. मग त्याच पद्धतीनं आपल्याला वर्तमान काळामध्ये देखील त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकार पाडले. तेही क्रिया, पत्र लिहितो, पत्र लिहित आहे, पत्र लिहिलं आणि पत्र लिहिणं झालेलं आहे. म्हणजे बघा, क्रिया 1
पत्र लिहितो, पत्र लिहित आहे, क्रिया चालू आहे. पत्र लिहिलं, जस्ट कम्प्लिटेड, पूर्ण झालेलं आहे. पत्र लिहिणं झालेलं आहे. म्हणजे एका विशिष्ट वेळेला सुरू झालं आणि एका विशिष्ट वेळेला वर्तमान काळात. म्हणून त्या ठिकाणी वर्तमान काळ म्हणजे सद्य परिस्थितीला किंवा आपल्या समोर जी घटना घडत असेल तर तिला आपण वर्तमान काळ असं म्हणतो. म्हणून वर्तमान काळात देखील क्रिया ही वेगवेगळ्या पद्धतीने घडत असते. म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय तर वर्तमान काळाचे देखील आपल्याला 4 उपप्रकार. कशावर? क्रिया घडण्याच्या प्रकारावर. क्रिया घडण्याच्या प्रकारावरून किंवा स्वरूपावरून, प्रकारावरून किंवा स्वरूपावरून वर्तमान काळाचे 4 उपप्रकार पडतात क्रिया घडण्याच्या प्रकारावर. पहिला आहे फर्स्ट सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स ज्याला आपण मराठीत त्या ठिकाणी साधा वर्तमान काळ शॉर्ट मध्ये लिहितोय. नंबर 2 प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये प्रोग्रेसिव्ह देखील त्या ठिकाणी म्हणतो. प्रोग्रेसिव्ह म्हणजे चालू आहे, त्याला आपण म्हणतो चालू वर्तमान काळ. त्यानंतर नंबर 3 थर्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्स ज्याला आपण मराठीत पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे वर्तमान काळाची पूर्ण क्रिया झालेली आहे. आणि शेवटचा आणि चौथा वर्तमान काळामध्ये प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस किंवा कंटिन्युअस टेन्स म्हणजे ज्याला आपण चालू पूर्ण वर्तमान काळ. इन शॉर्ट मध्ये बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ, क्रिया जस्ट घडते समोर. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ म्हणजे क्रिया चालू आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली आहे. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे एखादी क्रिया वर्तमान काळामध्ये चालू आहे आणि ती विशिष्ट कालांतरानंतर काही काळानंतर त्या ठिकाणी ती काय झालेली आहे पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने हे 4 प्रकार जे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी क्रिया घडण्याच्या किंवा स्वरूपावरून किंवा प्रकारावरून वर्तमान काळाचे 4 उपप्रकार पडतात. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स. अशा पद्धतीने हे 4 प्रकार पडतात. आपण ह्याचे डिटेल आता प्रत्येकाचं त्या ठिकाणी पाहू. पहिला आपण त्या ठिकाणी हिअरिंग जे आहे त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ. ओके, साधा वर्तमान काळ पाहत असताना आपल्याला सरासरी त्या ठिकाणी लक्षात येईल की काळाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्या 2 रचना, एक मराठीमध्ये पाहू आणि एक इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी 2 रचना पाहू. त्यानंतर करते कोणते आहेत त्या पद्धतीनं आणि त्या पद्धतीने त्याला कुठल्या प्रकारचं नाव आहे. याच्यानंतर अतिशय स्लोली सावकाश पद्धतीने त्या ठिकाणी घेऊ. ही रचना साधा वर्तमान काळ म्हणल्यानंतर साध्या वर्तमान काळाची रचना ही कशा पद्धतीने असते पहा. कर्ता अधिक मूळ क्रियापदाचे पहिले रूप, मूळ क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. ही मराठीमध्ये त्या ठिकाणी रचना असलेली आपल्याला दिसून येते. आपण तीच इंग्लिशमध्ये पाहू. कर्ता यानी सब्जेक्ट, मूळ क्रियापद यानी मेन वर्ब आणि त्याचं आपल्याला सांगितलंय फर्स्ट फॉर्म. म्हणून आपण त्या ठिकाणी काय करू, त्या ठिकाणी व्ही करू आणि त्याच्या वर डोक्यावर त्या ठिकाणी 1 करू म्हणजे V1 मूळ क्रियापद आणि शेवटी कर्म ऑब्जेक्ट, नॉट ऑब्जेक्ट, इट इज द ऑब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. मेन वर्ब आणि क्रियापदाचं पहिलं रूप. मेन वर्ब म्हणलं की त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी आपल्याला पहिलं रूप म्हणण्याची देखील गरज नाही, पण लक्षात राहण्यासाठी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर हे झालं त्या ठिकाणी रचना. साध्या वर्तमान काळाची रचना झाली. कर्ता अधिक मूळ क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म, सब्जेक्ट मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट.
आता ह्याच्यानंतर आपण पाहतो याच्यामध्ये तर आपल्याला कर्ते आपण पाहतो जे सर्वनाम त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. आपल्याला आय, वी, यू, ही, सी, इट आणि शेवटचा आपण दे इकडे घेऊ थोडा. तर एवढे आपण सर्वनाम त्या ठिकाणी त्याला आपण सब्जेक्टिव्ह केस देखील त्या ठिकाणी काय म्हणू, सब्जेक्टिव्ह केस. सब्जेक्टिव्ह आपण जे केस प्रकार आहे त्या पद्धतीने सब्जेक्टिव्ह केस. एवढी सर्व नामं ही त्या ठिकाणी आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे एवढे आपण त्या ठिकाणी काळामध्ये जनरली किंवा सरासरी इंग्रजीमध्ये एवढे त्या ठिकाणी सर्वनामं हे त्या ठिकाणी सब्जेक्टिव्ह केस म्हणजे कर्ता म्हणून त्या ठिकाणी आपण वापरत असतो. त्यानंतर थोडंसं बायफर्केशन करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आय, वी हे दोन त्या ठिकाणी आहेत. त्याला आपण त्या ठिकाणी फर्स्ट पर्सन म्हणू. फर्स्ट पर्सन हे स्पीकर असतात, हे बोलणारे. फर्स्ट पर्सन ओके. फर्स्ट पर्सन मधला हा आय हा सिंग्युलर, वी हा प्लुरल अनेक वचन आहे. ओके. त्यानंतर यू दोन आहेत. हे लिसनरचं काम करतात म्हणजे ऐकण्याचं काम करतात. लिसनर्स ऐकण्याचं काम करतात. आता तुम्हाला वाटत म्हणजे दोन यू लिहिलेले आहेत. यू आर बॉय म्हणजे एका मुलाचं त्या ठिकाणी आपल्याला संबोधन लागतं. एका मुलाचं इंडिकेशन यू आर बॉय. यू आर बॉईज मग काय यू आर बॉय एक मुलाचं त्या ठिकाणी कन्सिडरेशन होईल. यू आर बॉईज म्हणजे अनेक मुलांचं त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी हे सेकंड पर्सन सिंग्युलर नंबर आणि प्लुरल एक वचन आणि अनेक वचन. त्यानंतर ही, सी, इट हे थर्ड पर्सन आहे. तृतीय पुरुष हे नॉन ऍक्टिव्ह असतात. हे कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी ऍक्टिव्हेशन त्या ठिकाणी दाखवत नाही. नॉन ऍक्टिव्हेशन. ही, सी, इट हे तृतीय पुरुषी एक वचनी आहेत. हे सिंग्युलर नंबर आहेत आणि दो हा त्या ठिकाणी थर्ड पर्सनच आहे पण त्या ठिकाणी हा प्लुरल आणि एक वचन त्या ठिकाणी असलेलं आहे. तर एवढे सब्जेक्टिव्ह केस एवढे हे त्या ठिकाणी सर्वनामं आपण जनरली टेन्सचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी हे पाठ असतो. त्याला आपण दुसऱ्या ग्रामरच्या भाषेमध्ये त्याला आपण सब्जेक्टिव्ह केस देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके. तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी एवढे करते आपण हे वापरलेले आपल्याला दिसून येतात. लक्षामध्ये या रचनेनुसार त्या ठिकाणी वाक्य आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाक्य हे करायचं. लक्षामध्ये हे लिहून घेतलं असेल. ओके. हे त्या ठिकाणी रब करतोय. त्यानंतर आपल्याला खाली वाक्य बनवायचे. वाक्य हे त्या ठिकाणी रचनेनुसार त्या ठिकाणी करते आपण पाहिले. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे एवढे. त्यानंतर आपल्याला एवढे हे आपण सब्जेक्ट वापरतो आणि सब्जेक्ट वापरल्यानंतर आपण त्या पद्धतीने रचना काय केली. आय सब्जेक्ट करता हा घेतला करता. ओके. त्यानंतर एक उदाहरण घेऊ आपण. एक्झाम्पल क्रियापदात घेऊ. समजा एक सोपं उदाहरण घेऊ आपण त्या ठिकाणी. राईट, दुसरं रोट आणि तिसरं रिटर्न. आणि हे थोडंसं लक्षात ठेवा. हे जे फॉर्म आहेत हे फॉर्म लक्षात ठेवणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. बरेच वेळेस त्या ठिकाणी ह्या फॉर्मनुसार देखील आपल्याला काळ हे आयडेंटिफाय करता येतात किंवा ओळखता येतात. ओके. त्यात रचनेनुसार सब्जेक्ट करतात आय देतात. त्यानंतर काय सांगितलेलं आहे मेन वर्ब. आता मेन वर्ब म्हणजे काय मूळ क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे फर्स्ट फॉर्म आहे आणि या ठिकाणी ह्याचा वापर करायचा राईट. त्याच्यानंतर काय लिहिले आपल्याला कर्म. आता राईटला त्या ठिकाणी आपण व्हॉटचा प्रश्न विचारला किंवा आपण काय काय करू शकतो. व्हॉटचा प्रश्न विचारला की त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते आणि आपण काय काय करू शकतो. व्हॉट राईट काय काय लिहू शकतो अ लेटर. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हा सब्जेक्ट हे मेन वर्ब आणि हा ऑब्जेक्ट अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या रचनेनुसार त्या ठिकाणी आपल्याला हे वाक्य बनवता येईल. लक्षामध्ये जी रचना आहे त्या रचनेनुसार त्या ठिकाणी ही वाक्य आपल्याला अशा पद्धतीनं बनवता येते. मग हे ह्या पद्धतीने त्या ठिकाणी वाक्य आपल्याला बनवता येईल. टेक डाऊन केलं असेल. त्यानंतर आपण थोडंसं एक दोन गोष्टी त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सच्या आपण पाहणार आहोत. त्या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या पाहत असताना थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याचा एक रूल आहे. एक रूल त्या ठिकाणी पाहू आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स मी जरा शॉर्ट मध्ये लिहितो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, सी, इट या तृतीय पुरुषी एक वचनी रामासारखं एक वचनी
तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर क्रियापदास यस किंवा यस हा प्रत्यय लावावा, ज्याला आपण अफिक्सेस असं म्हणतो. अफिक्सेस, बरेचसे अफिक्सेस सुरुवातीला येतात त्याला प्रिफिक्स म्हणतो, नंतर त्याला आपण सफिक्स असं म्हणतो. म्हणजे काय, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ही, सी, इट हे 3 करते आपण आता लिहून दिले. कुठले आहेत हे? तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर क्रियापदास यस किंवा ईएस हा प्रत्यय लावायचा. म्हणजे आपण हे कर्ते लिहून घ्यावं, 2 ही, सी आणि इट. हे झाले रचनेनुसार हा कर्ते झाले. काय सांगितलं? मूळ क्रियापद कोणतं आहे? राईट आहे. मग त्याला काय सांगायचं आपल्याला? यस किंवा ईएस लावायचं. ईएस लावता येणार नाही, त्याचा नियम आहे तो नंतर पाहू आपण. हा यस आहे, मग त्या ठिकाणी काय होईल? ही राईट्स अ लेटर. नंतर शी राईट अँड एसे. इट राईट्स अ कॉम्पोजिशन. तर अशा पद्धतीने सब्जेक्ट, मेंबर एस लागलेला आहे आणि हा ऑब्जेक्ट, वर्ब ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा एक नियम अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे साध्या वर्तमान काळातलं वाक्य ओळखायचं असेल तर 2 पद्धतीने त्या ठिकाणी, एक तर मूळ क्रियापद असावं किंवा त्या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस लागलेला असावं, म्हणजे राईट्स वगैरे अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून त्या ठिकाणी साध्या वर्तमान काळामध्ये ह्या पद्धतीनं हे एक नियम. पहिला नियम कुठला? की साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं, हे लक्षात आहे. आय, व, यू आणि दे साठी. आणि त्यानंतर दुसरा एक स्पेशल नियम आहे, तो म्हणजे त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये साध्या वर्तमान काळामध्ये ही, सी, इट या तृतीय पुरुषी एकवचनी कर्त्यासमोर, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर या सब्जेक्टच्या समोर क्रियापदास यस किंवा ईएस हा प्रत्यय त्या ठिकाणी लावावा लागतो, जे की आपण एक्झाम्पल ह्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहिलेले आपल्याला दिसून येतात. ओके, तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी लॉट्स ऑफ क्रियापदाचे घेऊन त्या ठिकाणी आपल्याला असे वेगवेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करता येत असलेले आपल्याला दिसून येते. हे 2च त्या ठिकाणी, हा एक मुख्य क्रियापद असणारा असेल तर त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, किंवा क्रियापदास यस किंवा ईएस हा प्रत्यय लावलेला असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो? तर साधा वर्तमान काळ. मग हे यस किंवा ईएस कुठे लावायचं? तर ज्या क्रियापदाचा शेवट ओ, एक्स, यस त्याच्यानंतर CH, SH ने झाला असेल तर ईएस लावावे. ओके, हा एक नियम. आणि दुसरा एक नियम त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. हा एक नियम म्हणजे ज्या क्रियापदाचा शेवट ओ, एक्स, एस, CH आणि SH यांनी जर झालेला असेल क्रियापदाचा शेवट तर त्या ठिकाणी त्याला ईएस हा प्रत्यय लावा. कुठला लावायचा? ईएस. आणि ज्या क्रियापदाचा शेवट वाय न झालेला असेल व त्याच्या अगोदर व्यंजन आलेलं असेल तर वाय काढावे व IES लावावे क्रियापदाला. उदाहरणार्थ त्या ठिकाणी कॅरी हे क्रियापद असेल, हे कॅरी CARRY, तर त्या ठिकाणी हे वाय काढून टाकायचं, त्याबद्दल व्यंजन आहे CARRY काढलं IES. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ईएसचा प्रत्यय त्या ठिकाणी आपल्याला IESचा प्रत्यय हा लावलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी जर हे शेवट झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? ईएस हा प्रत्यय लावावा लागेल. आणि जर वाय शेवट झालेला असेल आणि त्याच्या अगोदर त्या ठिकाणी व्यंजन असेल तर वाय काढून टाकून IES हा प्रत्यय लावा. म्हणजे ह्या ठिकाणी हा सिंपल प्रेझेंट टेन्स आलं लक्षामध्ये. यानंतर आपल्याला दुसरा काळ पाहिजे, त्याच्यातला आपण साधा वर्तमान काळ पाहिला. दुसरा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ज्याला आपण चालू वर्तमान काळ असं म्हणतो. त्या चालू वर्तमान काळामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ यामध्ये आपल्याला दिसून येईल तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण त्या सुरुवातीला व्याख्या बघू. व्याख्या पाहत असताना व्याख्या आपण थोडी त्या ठिकाणी सांगणार आहोत. प्रेझेंट टेन्स हा पाहत असताना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया किंवा घटना लिहिते वेळेस किंवा बोलते वेळेस
किंवा ऐकते वेळेस जर घडत असेल, एखादी क्रिया किंवा घटना जर लिहिते वेळेस किंवा बोलते वेळेस किंवा आपल्या डोळ्यासमोर जर घडत असेल, त्या क्रिया घडण्याची प्रक्रिया जर चालू असेल, तेव्हा अशा क्रिया ह्या आपण चालू वर्तमान काळामध्ये नोंदवल्या जातात किंवा ह्या क्रिया सांगण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला आपण चालू वर्तमान काळ असे म्हणतो. ही व्याख्या त्या ठिकाणी तुम्हाला समजली असेल. त्या व्याख्येनुसार त्या ठिकाणी आपल्याला आता त्याची रचना त्या ठिकाणी पाहिजे, तर रचना ही कशा पद्धतीने असलेली आपल्याला दिसून येते. त्या ठिकाणी बघा, सब्जेक्ट आपण मराठीमध्ये अगोदर घेऊ, कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद. आता सहाय्यकारी क्रियापद कुठलं येईल त्या ठिकाणी? आय एम, इज, आर ही सहाय्यकारी क्रियापद असलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर प्लस मूळ क्रियापदाला आयएनजी, मूळ क्रियापदास आयएनजी अधिक कर्म, अशा स्वरूपाची त्या ठिकाणी आपल्याला मराठीमधली त्या ठिकाणी रचना असलेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की रचना ही कशी झाली. रचना मराठीमधले कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद आय एम, इज, आर अधिक मूळ क्रियापदास आयएनजी अधिक कर्म. तीच रचना आपण इंग्रजीमध्ये पाहू. हा सब्जेक्ट जो की आपण कर्ता म्हटलेला आहे. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब, जे की मुख्य क्रियापदाला सहाय्य करणारा असतं, नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो. आय एम, इज, आर, आय एम, इज, आर. त्यानंतर सांगितलंय आपल्याला मूळ क्रियापद म्हणजे मेन वर्ब, मेन वर्ब प्लस आयएनजी, त्याला आयएनजी लावायचे, प्लस ऑब्जेक्ट किंवा आपण त्याला ऑब्जेक्ट कर्म असं त्या ठिकाणी म्हणतो. अशा पद्धतीनं म्हणजे एखादी क्रिया ह्या पद्धतीने त्या ठिकाणी रचना असलेल्या आपल्या त्या ठिकाणी दिसून येते. आता रचनेनुसार त्या ठिकाणी आपण कर्ते तर पाहिलेले आहेत. कर्ते आय, वी, यू, ही, सी, इट, दे या पद्धतीने त्या ठिकाणी एवढे कर्ते त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. ह्या कर्त्यानुसार त्या ठिकाणी काय होईल तर आपल्याला ही आता वर दिलेली आपली जी सहाय्यकारी क्रियापद, टू बीचे सहाय्यकारी क्रियापद आहेत, मग कुठल्या कर्त्यानुसार कुठल्या कर्त्याला त्या ठिकाणी हे आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे ते एवढी कर्ते त्या ठिकाणी आपण काय करतो तर वापरत असलेले आपल्याला दिसून येतात. दे, एवढी कर्ते ह्या पद्धतीने आपल्याला दिसून येतात. मग ही सहाय्यकारी क्रियापद त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे. ही सहाय्यकारी क्रियापद कुठल्या पद्धतीनं आय असेल त्यासाठी आय वापरायचे. त्यानंतर वी, आर, यू, आर, ही, इज, एक क्वेश्चन असल्यामुळे इज, इट, इज आणि हा दे जो आहे हा दे, ह्या दे साठी आपण आर, हा दे साठी त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर आर वापरता येईल. आर हे सहाय्यकारी क्रियापद. दे साठी हे आर. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी सब्जेक्ट झाला सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर दुसरं एक आपण क्रियापद घेऊ, रीड, रीड अँड रीड. आता एक लक्षात घ्या, ह्याचा आणि ह्याचा उच्चार त्या ठिकाणी क्रियापदाचा अशा पद्धतीने करायचा. रीड, रीड, रेड आणि रेड आणि सेम स्पेलिंग राहणार आहे त्या ठिकाणी, नो चेंज होणार आहे रीड मध्ये म्हणून त्या ठिकाणी पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, आय एम, इज, आर जे आपण सहाय्यकारी क्रियापद घेतलेले आहेत. त्यानंतर सांगितले मेन व्हर्ब आहे आयएनजी. तर यातलं मेन व्हर्ब हे रीड आहे आणि त्याला प्लस आयएनजी करायचे. आय एम रीड हे आयएनजी, रीडिंग अ स्टोरी बुक, स्टोरी बुक. त्यानंतर वी आर रीडिंग बुक, यू आर रीडिंग स्टोरी बुक, he is reading a letter, she is reading a novel, एक कादंबरी वाचतो. it is reading a notice and he is reading newspaper.
अशा पद्धतीने आपल्याला वाक्य हे करत असलेले आपल्याला दिसून येईल. हा त्या ठिकाणी सब्जेक्ट झाला. त्यानंतर हे आय एम सहाय्यकारी क्रियापद, रीड मुख्य क्रियापद आयएनजी आणि हा कर्म. म्हणून त्या ठिकाणी चालू वर्तमान जो काळ आहे, चालू वर्तमान काळ हा त्या ठिकाणी आपल्याला एखादी क्रिया लिहिते वेळेस, बोलते वेळेस किंवा आपल्या समोर त्या ठिकाणी घडत असेल आणि अशा प्रकारची क्रिया जर आपल्याला त्या ठिकाणी सांगायची असेल किंवा लिहायची असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी ती क्रिया सांगण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो. चालू वर्तमान काळानुसार त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रिया सब्जेक्ट प्लस सहाय्यकारी क्रियापद आयएनजी जार प्लस मुख्य क्रियापद त्याला आयएनजी अधिक कर्म, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला चालू वर्तमान काळाची रचना ही असलेली आपल्याला दिसून येते. लक्षामध्ये आणि ह्या पद्धतीने त्या ठिकाणी हे वाक्याची रचना आपल्याला दिसून येते. म्हणून एक उपयोग आहे, तेवढा एकच उपयोग म्हणजे चालू वर्तमान काळाचा उपयोग म्हणजे त्या ठिकाणी एखादी क्रिया मी आता व्याख्या सांगितली त्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला यातला वर्तमान काळातला तिसरा प्रकार पाहायचा आहे. तिसरा प्रकार म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स, जो की पूर्ण वर्तमान काळ म्हणून त्या ठिकाणी त्याला गणलं जातं. आणि हा पूर्ण वर्तमान काळ तर तिसरा काळ आहे त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ज्याला की आपण त्या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ असं त्या ठिकाणी त्याला आपण नाव दिलं जातं मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे आता व्याख्या बघा, त्या ठिकाणी एखादी क्रिया वर्तमानातच पूर्ण होत असेल तेव्हा ती क्रिया पूर्ण वर्तमान काळात लिहिली जाते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला त्याचा व्याख्या म्हणता येईल किंवा उपयोग म्हणता येईल. म्हणजे एखादी क्रिया ही वर्तमान काळामध्येच त्या ठिकाणी पूर्ण झालेली असेल तर ती त्या ठिकाणी आपण काय करतो, पूर्ण वर्तमान काळात किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळामध्ये त्या ठिकाणी आपण नोंदवली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आणखी दुसरं एक आपल्याला त्या ठिकाणी पाहता येईल की ज्या काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरलेला आपल्याला दिसून येईल, तो काळ म्हणजे त्या ठिकाणी परफेक्ट टेन्स असलेला आपल्याला दिसून येईल. लक्षात ठेवायचं, ज्या ह्याच्यामध्ये आता चेंज व्हाईस मध्ये म्हणतात त्या ठिकाणी होणार नाही. म्हणजे ज्या काळामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं असतं ते काळ सरासरी त्या ठिकाणी पूर्ण काळाचे असतात. मग ते वर्तमान काळ असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्य काळ असेल, जे की टू बी चे सहाय्यकारी करतात वेगवेगळे असलेले आपल्याला दिसतात. त्यानुसार आपल्याला त्याची रचना पाहिजे. हे रचना पाहत असताना त्या ठिकाणी सुरुवातीला आपण मराठी करता प्लस हे सहाय्यकारी क्रियापद. आता सहाय्यकारी क्रियापद आपण या ठिकाणी टू बी चे सहाय्यकारी क्रियापद हॅव ऑब्लिक हॅज, हॅव हे त्या ठिकाणी प्लुरल आहे, हॅज त्या ठिकाणी सिंग्युलर आहे, प्लस मूळ क्रियापदाचे तिसरे रूप जे की आपण त्याला V3 म्हणू आणि कर्म. कर्ता अधिक सहाय्यकारी क्रियापद, तीच रचना त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपण पाहू. इंग्रजीत हे सब्जेक्ट प्लस सहाय्यकारी क्रियापद हे हेल्पिंग वर्ब कुठला आहे, हॅव आणि हॅज प्लस त्या ठिकाणी काय सांगितलं, मूळ क्रियापदाचे तिसरं पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ही रचना ही इंग्रजीत असलेली सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब जे क्रियापदाचे तिसरं प्लस ऑब्जेक्ट. तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी ही दोन्ही स्वरूपाने रचना असलेली आपल्याला दिसून येते. आता ह्यानुसार त्या ठिकाणी आपण एक वाक्य बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. त्या ठिकाणी आय करता झाला सहाय्यकारी क्रियापद हॅव हॅज, तर हॅव साठी आपण आय साठी आपण हॅव हे वापरतो. दुसरं एक आपण क्रियापद पाहू स्पीक मीन्स बोलणे, त्याचं दुसरं रूप येईल स्पोक आणि तिसरं रूप येईल स्पोकन. हे थर्ड फॉर्म जे की आपल्याला तिसरं रूप त्या ठिकाणी क्रियापदाचं आपल्याला वापरायचं आहे. त्या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल आपण क्रियापदाचं तिसरं रूप असं म्हणतो. हे आय हॅव, त्यानंतर काय सांगितलेलं आहे, पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब किंवा मूळ क्रियापदाचं तिसरं स्पोकन
स्पोकन. आता ऑब्जेक्ट त्या ठिकाणी मेनी लँग्वेजेस किंवा मेनी लँग्वेज त्या पद्धतीनं वी, यू अँड दे या सर्वांसाठी त्या ठिकाणी आयजन हॅव वापरायचं. तेच स्पोकन त्याच पद्धतीनं आणि कर्म मात्र वेगवेगळे त्या पद्धतीनं आपल्याला घ्यावं लागते. याच्यामध्ये दुसरा एक आपल्याला फरक त्या ठिकाणी दिसून येईल. ही, सी आणि इट हे जे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत त्या तृतीय पुरुषी एकवचनी किंवा थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे यांच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हॅज हे त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद किंवा हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल. आणि त्यानंतर मूळ क्रियापदाचे स्वरूप स्पोकन वेल इन इंग्लिश. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया वर्तमान काळातच पूर्ण झालेली असेल तेव्हा ती क्रिया सांगण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतो. आणि ही रचना पाहत असताना कर्ता किंवा सब्जेक्ट अधिक हेल्पिंग वर्ब हॅव हॅज प्लस मूळ क्रियापदाचे स्वरूप किंवा पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब अधिक ऑब्जेक्ट. तर आय, वी, यू आणि दे साठी आपण हॅव वापरायचं. आणि ही, सी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला आपण सहाय्यकारी क्रियापद हॅज हे वापरलेलं आपल्याला दिसून येतं.